तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे कृष्णाजीच्या मळा. तर दाखवतो तुम्हाला पुन्हा कृष्णाजीचा मळा. शेवगावमधील कृष्णाजीचा मळा हे संत गजानन महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वाचे घटनेशी संबंधित ठिकाण आहे, जिथे महाराजांनी जडत्या पलंगावर बसून दृष्टांत दिला होता. या स्थळी आता एक मोठे मंदिर बांधण्यात आले आहे. या घटनेशी कृष्णाजी पाटील यांची भूमी महत्त्वाची होती. कृष्णाजींचा मळा हे गजानन महाराजांच्या प्रकटीकरण स्थळ मानले जाते. येथे संत गजानन महाराजांनी जडत्या पलंगावर बसून भक्तांसाठी दृष्टांत दिले. शेगावमधील कृष्णाजीचा मळा हे श्री संत गजानन महाराजांच्या वास्तव्याचे ठिकाण आहे, जिथे ते राहत होते आणि आता ते एक नवीन मंदिर बांधले आहे. हे ठिकाण गजानन महाराजांच्या मंदिरापासून अगदी जवळ आहे. कृष्णाजीचा मळा हा एक असा परिसर आहे जिथे संत गजानन महाराजांनी वास्तव्य केले होते. आज हे एक नवीन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले आहे. कृष्णाजीचा मळा हे नाव महाराजांच्या काही बाललीलाशी संबंधित असल्याचे मानले जाते. तिथे असलेले ठिकाण आता एका मंदिराच्या स्वरूपात आपल्याला विकसित झाले दिसतात. के मोठे यांचे पुरातन शिव मंदिर हे नाव कोणत्याही एका विशिष्ट मंदिराला लागू होत नाही, तर हे विविध ठिकाणाचे प्राचीन शिव मंदिर संदर्भ असू शकतो. जसे की आग्रा येथील मोठा महादेव मंदिर किंवा फतेपूरमधील मोठे महादेव मंदिर. संदर्भानुसार मोठे म्हणजे मोठा किंवा जुने शिव मंदिर असा होतो आणि के मोठे म्हणजे के मोठे या व्यक्तींच्या मालकीचे किंवा त्यांच्याशी संदर्भ असलेले जुने शिव मंदिर मानले जाते. शेगाव येथील काही मोठे यांचे पुरातन शिव मंदिर याबद्दल सध्या कोणतेही सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती नाही. शेगाव मुख्यत्वे श्री संत गजानन महाराज मंदिर आणि गजानन महाराज संस्था यासाठी प्रसिद्ध आहे, जे विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. गजानन महाराज मंदिर हे शेगावमधील सर्वात महत्त्वाचे आणि प्रसिद्ध स्थळ आहे, जे संत गजानन महाराजांच्या समाधीजवळच बांधले. हे मोठे यांचे पुरातन शिव मंदिर या नावाचे मंदिर शेगावमध्ये अस्तित्वात असल्याची कोणतीही अधिकृत किंवा विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. जर ते जुने मंदिर असेल तर त्याची माहिती स्थानिक लोकांकडून उपलब्ध असू शकते. गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा संप्रदायाचे भारतीय गुरु होते. त्यांचा जन्म कधी झाला हे माहिती नाही, परंतु ते पहिल्यांदा तरुण वयात म्हणजेच वयाच्या 30व्या वर्षी 1878च्या फेब्रुवारी महिन्यात 23 तारखेला दिसले. त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून आणि ऋषी पंचमी हा दिवस म्हणून त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात. गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहेत. त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश दिला आहे. मित्रांनो, आम्ही चाललो बंकर. काय म्हणते, कोणत्या वाड्याकडे चाललो? मळा म्हणजे बंकट मळा. वाडा म्हणे, वाडा बंकट वाडा आहे. हां, बंकट सदन. बंकट सदन हे शेगावमधील एक धार्मिक स्थळ आहे, जिथे संत गजानन महाराजांचे परमभक्त बंकटलाल अग्रवाल यांनी महाराजांना घरी बोलवले होते. बंकटलाल यांच्या जुन्या घराचे नूतनीकरण करून हे बंकट सदन नावाचे ओळखले जाते आणि ते आता भाविकांना दर्शनासाठी खुले आहे. हे ठिकाण महाराजांच्या निवासी स्थानादरम्यानच्या त्यांच्या अनेक लीलांचे प्रतीक आहे. हे ठिकाण संत गजानन महाराजांचे भक्त बंकटलाल अग्रवाल यांच्या घरासाठी प्रसिद्ध आहे, जिथे महाराजांनी काही वेळ या काही काळ
वास्तव्य केले होते. बंकटलाल यांच्या जुन्या घराचे नूतनीकरण करून आता एक मोठा वास्तू बंकट सदन उभारण्यात आली आहे. हे ठिकाण आता भक्तांसाठी दर्शनासाठी खुले आहे गजानन आणि महाराजांच्या ठेवा जपत आहे. हे ठिकाण शेगाव